सर, राज्य सरकारने ई बाईक धोरण घोषित केलं तरी ह्या अनधिकृत रॅपिडोसारख्या कंपन्या चालतात. त्याच्यात काल एक मुलगा मरण पावला प्रायव्हेट गाडी चालवून मिक्सरच्या इथे झाला. अशा घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल काय सांगणार? गेल्या आठवड्यामध्ये रॅपिडो आणि उबर ह्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं पॅसेंजरला त्यांनी बसवलं. ऐरोलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली, एक दुर्घटना मुंबईला घडली आणि एक मीरा भाईंदरला सुद्धा घडल्याची माहिती मला आता उपलब्ध आलेली आहे. मी कालच आमच्या परिवहन खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, प्रामुख्यानं RTOंना आणि आमचे TC जे आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की रॅपिडो असू द्या, उबर असू दे किंवा ओला असू द्या, त्यांच्यावर FIR दाखल केले पाहिजे. आणि आता आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की जे चालक आहेत त्यांच्यावर FIR दाखल न करता जे मालक आहेत, म्हणजे रॅपिडोचे 3 डायरेक्टर आहेत, त्या तिन्ही डायरेक्टरवर गुन्हा दाखल करायला सांगितला. मी स्वतः नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त श्री भारंबे यांच्याशी बोललो, मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी बोललो, गरज पडेल तर आता परत मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांशी बोलेल. पण आत्तापर्यंत यांचे लाड जे काही सहन करायचे ते सहन केले असेल. आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी पण बिलकुल सहन करणार नाही. जर सर्वसामान्य प्रवाशांच्या जीविताशी खेळत असतील, राज्य शासनाने फक्त ई बाईकला परमिशन दिलेली असेल आणि ई बाईकसुद्धा त्या पद्धतीनं ज्या काही सेफ्टी प्रिकॉशन वगैरे घ्यायला सांगितलेलं त्याचं पालन न करता हे चुकीच्या पद्धतीनं जर दुसऱ्या बाईक रस्त्यावर आणत असतील आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतील, राज्य शासन माझ्या खिशात आहे अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांना शासन देणार. प्रत्येक RTOला मी सांगितलं आहे, ज्या ज्या ठिकाणी अशी चुकीच्या घटना घडलेल्या असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं बाईक टॅक्सीचा दुरुपयोग करत असतील तर सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करा. चालकांवर गुन्हे दाखल करून चालणार नाही, कारण चालकांना माहिती नसतं काही गोष्टी. ॲग्रिकल्चर पॉलिसीच्या संदर्भात मालकांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. प्रामुख्यानं रॅपिडोच्या सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मी माझ्या RTOना दिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.